तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. हे बघा, एक मिनटं. एकदम सायलेंट वातावरण, पक्ष्याचा आवाज बहुत. तर जसं की तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, खूप दिवसापासून आपले काही व्लॉग वगैरे येत नाही आहेत. आपण आता इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर दोन्ही ठिकाणी आपण व्लॉग आता अपलोड करणार आहोत. आज सकाळी सकाळी आलो आहे फिरायला. मी बघू शकता आपल्या हातात कडुनिंबाची काडी आहे. आता ओळख नाही पडणार का आता आपल्याला कोण काय म्हणते कोण नाही. आता नाही पडू देणार परत, कारण खूप लोकांचा विचार करून झालं. लोकांचा विचार करून काहीच नाही होत. मी हे नाही बोलणार आता बाकी क्रिएटर जसे बोलत आहे, लोक घर चालवायला नाही येत नाही येत ते नाही. अरे ते सगळ्यांचाच आहे, त्या गोष्टी सगळ्यांनाच लागू आहेत. कोणाच्याच गोष्टी कोणी करू लागत नाही. त्याच्यामुळे ते बोलणे चुकीचे आहे. ज्याला जे वाटते ते करतात. तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. हे बघा, एक मिनटं. कशात झाड आहे माहीत आहे का तुम्हाला? आमच्या इकडे याला सिंधीचं झाड म्हणतात. आणि ह्या झाडावर बहुत असे पक्ष्याचे घोंसले राहतात. एक मिनटं, हे बघा किती सारे पक्ष्याचे घोंसले आहेत. आणि बड्या असते यार. सिंधी पण खायला बहुत बड्या लागतात, बहुत गोड गोड लागतात. आता तुम्ही का म्हणता माहीत नाही, पण याला सिंधीच म्हणतो ना मी. पक्षी दिसत आहेत का तुम्हाला? पक्षी एकदम सायलेंट वातावरण, पक्ष्याचा आवाज बहुत जबरदस्त वाटते. तर थांबा, सिंधी वगैरे दाखवतो तुम्हाला. सिंधी वगैरे असेल तर पुढे हे पण हे वाढलेली आहे. सिंधी आहे पण वाढलेली आहे. पुन्हा एखादी असेल तर राहतात यार, ह्या झाडावर राहतात. पडूनही राहतात, पण सकाळी सकाळी कोणीतरी उचललं असेल. तर असं आपण कंटिन्यू करू. आजपासून तर पूर्ण कंटिन्यू व्लॉग तर येणारच म्हणा. काही नाही काही कंटेंट, जसं मी बाहेर जातो, बाहेर गेल्यावर कुठं नाही कुठं कंटेंट आपल्याला भेटतेच. कंटेंटचा काही विषय नव्हता, पण मानसिकता नव्हती होत. माहीत नाही मानसिकता एवढी खराब कशी का झाली होती. एवढं म्हणजे आपण एवढं विचार केलं होतं की नाही मी आता व्लॉग टाकणार, माझे व्हिडिओ अपलोड करणार, पण मानसिकता बहुत डाऊन झाली होती. आता नाही, आता व्हिडिओ बनवायचा, एडिट करायचा, टाकून द्यायचा. तो बघा इंस्टाग्रामवर वगैरे यूट्यूबवर वगैरे तो एक व्हिडिओ जास्त चालू आहे. कसा, कुछ नहीं करोगे तो कुछ नहीं होगा, लेकिन कुछ हो गया तो एकदम क्रेझी नाही होगा. तसंच काही नाही झालं तरी चालेल, यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आठवणी तर राहतील बनून. तर तेच आपल्या आठवणी बनून राहिल्या तेवढ्यासाठी सफिशियंट आहे. बाकी काही नको आपल्याला. आपल्या जेवढ्या आठवणी बनून राहिल्या ना तेवढ्याही सफिशियंट आहे. आणि जर सपोर्ट जर तुमचा राहिला तर मग खूप काही होऊ शकते. तर बाय बाय मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.